नमस्कार. आज आपण एका खास आणि थोड्याशा रहस्यमयी उपकरणाबद्दल बोलणार आहोत, जे शैक्षणिक यशाचं वचन देतं. याचं नाव आहे एज्युकेशन पिरॅमिड. चला तर मग या आकर्षक पेटीमागे नक्की काय दडलंय ते पाहूया. तर सगळी सुरुवात होते ती ह्या आकर्षक पॅकेजिंगपासून. एका रहस्यमयी पेटीवर इजिप्शियन चित्र आहेत आणि त्यावर लिहिलेलं आहे एज्युकेशन पिरॅमिड. हे डिझाईनच आपल्याला विचार करायला लावतं की ह्या प्राचीन प्रतीकांमागे कोणतं आधुनिक रहस्य लपलेलं असेल. आता या प्रोडक्टच्या वर्णनानुसार याचा उद्देश अगदी सरळ आहे. शैक्षणिक यश मिळवणं आणि स्मरणशक्ती वाढवणं. हे एक असं आश्वासन आहे जे कुठल्याही विद्यार्थ्याला किंवा पालकांना आकर्षित करेल. पण प्रश्न हा आहे की हे उपकरण हे सगळं कसं काय साधणार. आणि आता तो प्रश्न ज्याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे की या पेटीच्या आत नक्की आहे तरी काय. हे कोणतं तंत्रज्ञान आहे की कोणती प्राचीन कला. चला हे रहस्य उलगडूया. तर हे आहे ते उपकरण. डावीकडे आहे ती आकर्षक पेटी आणि उजवीकडे आहे त्यातून बाहेर आलेलं एज्युकेशन पिरॅमिड. हे दिसायला जरी सोपं वाटत असलं तरी याच्या प्रत्येक भागामागे खोल अर्थ दडलेला आहे. चला तो जाणून घेऊया. चला तर मग सगळ्यात आधी पाहूया या पिरॅमिडची रचना, म्हणजे याचे मुख्य घटक कोणते आहेत आणि याची रचना एवढी खास का आहे. या उपकरणामध्ये सगळ्यात आधी लक्ष वेधून घेतात ते हे 3 पिरॅमिड जे एकावर एक रचलेले आहेत. पण ही फक्त डिझाईन नाहीये, तर या रचनेमागे एक सखोल विचार आहे जो थेट आपल्या मेंदूच्या कार्यपद्धतीशी जोडलेला आहे. तर असं सांगितलं जातं की हे 3 पिरॅमिड म्हणजे आपल्या मनाच्या 3 अवस्था, जागृत, अर्धजागृत आणि अचेतन मन. ह्याचा उद्देश आहे की अभ्यासलेली माहिती केवळ लक्षात ठेवण्यापुरती नाही, तर ती कायमस्वरूपी स्मरणात राहावी. आता पुढे जाऊया. यंत्रांची शक्ती. या पिरॅमिडच्या रचनेपलीकडेही यात काही खास चिन्ह आहेत. बघूया ती ज्ञानाची दारं उघडण्यासाठी कशी मदत करतात. इथे नीट बघा. पिरॅमिडच्या वरच्या बाजूला एक तांब्याचा चौकोन दिसतोय, ज्याला एक विशेष यंत्र असं म्हटलं गेलंय. प्राचीन भारतीय परंपरेत यंत्रांना वैश्विक ऊर्जेचं केंद्र मानलं जातं. पण इथे त्याचा काय उद्देश आहे. आणि या तांब्याच्या यंत्राचा उद्देश काय, तर असं म्हटलं जातं की ते सखोल ज्ञानापर्यंत पोहोचायला मदत करतं. ही एक अशी संकल्पना आहे जी प्राचीन ज्ञानाला आधुनिक शिक्षणाच्या गरजांशी जोडते. म्हणजे जणू काही एकाग्रता वाढवण्यासाठी एक बूस्टरच. तांबा अजून संपलेलं नाहीये. या तांब्याच्या यंत्राच्याही वर अगदी टोकावर एक छोटंसं पण तितकंच महत्त्वाचं चिन्ह आहे. हे सुद्धा एक शक्तिशाली यंत्र आहे असं मानलं जातं. हे आहे स्वस्तिक यंत्र. आपल्या संस्कृतीत स्वस्तिक हे शुभ आणि सकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं आणि इथे त्याचा उपयोग अभ्यास करताना एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळावी आणि अडथळे दूर व्हावेत यासाठी केला गेलाय. ठीक आहे, रचना तर आपण पाहिली, पण आता याचा वापर कसा करायचा, म्हणजे यातून चांगले परिणाम मिळवण्यासाठी काय करावं लागेल. चला याच्या सूचना पाहूया. याच्या वापराच्या सूचना खूपच सोप्या आहेत. पहिलं म्हणजे याला अभ्यासाच्या टेबलाजवळ भिंतीवर लावायचं. दुसरं असं सुचवलं आहे की चांगल्या परिणामांसाठी हे पूर्व दिशेच्या भिंतीवर असावं. आणि तिसरी ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे उपकरण नेहमी अभ्यास करणाऱ्याच्या दिशेने असावं. आता येतो एक इंटरेस्टिंग भाग. आतापर्यंत आपण या उपकरणाची समोरची बाजू पाहिली, पण याच्या मागे एक असं फीचर आहे जे याला फक्त एक वस्तू नाही तर एक वैयक्तिक सहकारी बनवतं. मग असं काय आहे याच्या मागच्या बाजूला. काय असेल ते लपलेलं वैशिष्ट्य आणि ते याच्या कार्यक्षमतेत कशी भर घालतं. चला हे शेवटचं रहस्यही उलगडूया. आणि हे बघा, ही आहे याची मागची बाजू. इथे काय रिकाम्या जागा दिसतात बरोबर. या फक्त डिझाईनसाठी नाहीत, तर या उपकरणाला वैयक्तिक ध्येयांशी जोडण्यासाठी आहेत. इथे मुख्यत्वे 3 भाग आहेत. एका भागात आपलं ध्येय किंवा एखादा सकारात्मक विचार लिहायचा आहे. दुसऱ्या भागात स्वतःचा फोटो लावण्यासाठी जागा आहे आणि तिसऱ्यात नाव लिहायचंय. ह्या सगळ्यामुळे हे उपकरण थेट आपल्या ऊर्जेशी जोडलं जातं आणि त्याला अधिक वैयक्तिक बनवत असं म्हणतात. तर असा आहे हा एज्युकेशन पिरॅमिड. म्हणजे बघा, एका बाजूला प्राचीन यंत्र आणि पिरॅमिडची शक्ती आणि दुसऱ्या बाजूला आपली स्वतःची ध्येय आणि आकांक्षा. सगळं ऐकून झाल्यावर एक विचार मनात येतोच की प्राचीन चिन्ह आणि आधुनिक इच्छा यांची ही सांगड खरंच यशाचा मार्ग सोपा करू शकते का. विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का.